पोलीस कर्मचाऱ्यानेच अत्याचार करून ब्लॅकमेल करत 2 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे। संपूर्ण बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या प्रकरणी 30 वर्षाच्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केलाय। 44 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या अंमलदार विशाल सुखदेव दांडगे याच्या विरुद्ध महिलेने तक्रार दिली आहे। तक्रार देणारी महिला ही तिच्या मुलांसह छावणी परिसरात राहते। विशाल दांडगे हा काही वर्षांपूर्वी वेदांत नगर पोलीस ठाण्यात होता। त्यावेळी वेदांत नगर परिसरात खासगी काम करणाऱ्या महिलेशी त्याची ओळख झाली। या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं। दोघेही त्यानंतर सतत भेटत होते। विशाल दांडगे याने अनेकदा हॉटेलमध्ये मिलन कॉर्नर इथे असणाऱ्या सरकारी निवासस्थानी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केलाय। पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केला, त्यानंतर ब्लॅकमेल करत 2 लाख रुपये उकळले, तसेच अचानक बोलणं बंद केल्याचंही महिलेनं म्हटलंय। संबंधित महिला पतीपासून विभक्त झाली आहे। ती आपल्या मुलांसोबत राहते। याआधीही महिलेने अत्याचाराचा अर्ज पोलिसात केला होता, पण तिने अर्ज मागे घेतला होता। आता शुक्रवारी पुन्हा तिने पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली।